नमस्कार, बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमी आपण कोकणातनं बघतो आहोत। कणकवली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे। भाजपकडून पैसे वाटप केले जाते असा आरोप शिवसेना आमदार निलेश राणेंनी केलेला आहे। मालवणमध्ये त्यांनी भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरावर छापा टाकला आणि या छापात सापडलेल्या बॅगेत 20 ते 25 लाख रुपये सापडले। केनवडेकर यांना हे पैसे कुठून आले याबाबत ठोस उत्तरे देता आली नाहीत असा आरोप निलेश राणेंनी केलेला आहे। खरं तर राज्यात एकत्र असलेले शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यात कणकवलीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा हे दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने-सामने आहेत तेव्हा ही घटना घडलेली आहे की निलेश राणे शिंदे सेनेचे निलेश राणे यांनी केनवडेकर यांच्या घरावर छापा टाकला आणि त्यांच्या घरात 20 ते 25 लाख सापडलेले आहेत आणि ते पैसे वाटत होते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। आणि हा हाय व्होल्टेज ड्रामा झाल्यामुळे कालपासून हीच एक चर्चा कोकणातली सुरू होतीये। निलेश राणे यांनी नेमके काय आरोप केले ते बघूयात। भाजपच्या विजय केनवडेकर यांच्या घरात पैशांची बॅग सापडली। 20 ते 25 लाख रुपये कुठून आले? पैशांबाबत केनवडेकर उत्तर देऊ शकलेले नाहीयेत। केनवडेकरांच्या घरात आणखी काही बॅगा आहेत। मालवणमध्ये आणखी 8 ते 10 जणांकडे अशाच पैशांच्या बॅगा आहेत। मंगळवारपासून पैसे वाटप सुरू झालेलं आहे। भाजपचे अनेक कार्यकर्ते पैसे वाटतायत। रोज बॅगा पोहोचवायची यंत्रणा सध्या कार्यान्वित आहे असे सगळे गंभीर आरोप निलेश राणेंनी केलेले आहेत आणि तेही भाजपवर। मी हेच कालपासून किंवा अनेक दिवसांपासून म्हणतोय। काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली। मी हेच म्हणत होतो, या अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का? ही पद्धत आहे का निवडणूक लढायची? तुम्ही मैदानात येऊन लढा ना। आज आपण 26 तारखेवर आहोत। 26 तारखेला एका घरामध्ये माझा आरोप अधिकाऱ्यांना पण आहे की हे काही एकच बॅग नाही आहे, त्या घरात अजून बॅग आहेत, त्या शोधून काढाव्यात, निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधून काढाव्यात आणि योग्य ती कारवाई ती करणार किंवा त्यांनी करावी। पण ही निवडणूक लढायची जर आपण आज 26 तारखेवर आहोत, अजून 5 ते 6 दिवस जायचे। एका घरामध्ये तुम्ही 25-25, 50-50 लाख रुपये भरून ठेवलेले आहेत। मालवणमध्ये अशी 8-10 घरं आहेत। काय करायचंय तुम्हाला निवडणुकीमध्ये? नेमकं काय धुमाकूळ घालायचंय तुम्हाला? जिल्ह्यामध्ये अशा निवडणुका कधी होत नव्हत्या। शिंदेचे जे आमदार आहेत निलेश राणे यांनी मोठा आरोप केला आहे। मालवणमध्ये निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ सुरू आहे। त्यांनी फेसबुक लाईव्ह करत एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पाहायला मिळते आपल्याला। तद्दन खोटा आहे, असत्य आहे। मालवण प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याशी काहीही संबंध नाही। भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विजय केनवडेकर एक व्यावसायिक आहेत। त्यांचं चप्पल मार्ट, त्या अनुषंगाने काही कंपन्या, त्यांचा कन्स्ट्रक्शन व्यवसाय, या सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत। त्यामुळे त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलंय आणि हे सगळं तपासण्यासाठी आमदारांनी काही स्वतः जाण्याची गरज नव्हती। त्यांनी यंत्रणांना सांगितलं असं, यंत्रणा गेले असते आणि त्याने आपलं काम केलं असतं आणि या विषयातला जो काय विषय आहे, खरं खोटं यातलं जे काय आहे तो यंत्रणा बघून घेईल। पण विजय केनवडेकर या आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी आहे। खरं तर या सगळ्या निवडणुकीमध्ये खेळीमेळीने ही निवडणूक लढवली गेली पाहिजे होती, पण यामध्ये कार्यकर्त्यांना डिमोरलाइज करायचं, उमेदवारांना डिमोरलाइज करायचं काम या सगळ्या माध्यमातून आमदार असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील हे करतात आणि हे खरं तर मला वाटतं या सगळ्या आपल्या परंपरेला शोभेचं नाहीये। काल मालवणमध्ये छाप्यात सापडलेल्या बॅगेत 20 ते 25 लाख रुपये पकडल्याचा दावा करण्यात आलाय आणि या प्रकरणात पोलिसांनी माहिती देऊन देखील अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। या प्रकारानंतर पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यास नकार दिला गेलेला आहे। त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आता काय निर्णय घेतात हे बघावं लागेल। निलेश राणे आज काय भूमिका मांडतात हेही बघावं लागेल।